तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 151चा कोन तयार करेल. तर आपल्याला तो कोनवाला फॉर्म्युला मागे 2 वेळा झाला आपला सिरीजमध्ये. सांगा तो कोनवाला फॉर्म्युला काय? 11/2 मायनस काय सांगा 30h. एम म्हणजे मिनिटं, एच म्हणजे तास. हा आपला फॉर्म्युला गरिबांचा. आपला म्हणजे अख्ख्या देशात हाच फॉर्म्युला वापरतात. ठीक आहे. पुढे बघा आता. 151चा अंश आपला तयार झाला पाहिजे, अँगल बनला पाहिजे. पण एवढं लक्षात ठेवायचं, जर का हे मिनिटं आहेत ना मिनिटं, ही समसंख्येत असतील तर तो एक्झॅक्ट 151 वगैरे येतो. आणि जर विषम संख्या असेल तर ते पॉइंटमध्ये येतं. नाही कळालं? सॉल्व्ह करून बघा एखादं गणित. ठीक आहे. इथे आहे ना हे 1226 आहे, 1238 आहे, 1237 आहे. तर मी ते कधी उलट्या ऑप्शन तर शिकवत नाही तुम्हाला. कधी कुठला प्रश्न मी सरळच शिकवतो. तर एक पहिलं सांगून टाकतो. 37 ही संख्या जी आहे ना ती विषम संख्या आहे, ते मिनिटावाली. हे मिनिटं बघा. हे HM आर्स मिनिट्स. मिनिटं ऑडमध्ये उत्तर एक्झॅक्ट 151 येणार नाही. आलं तर पॉइंटमध्ये जाईल. त्यामुळे 4 आणि 3 काय तपासायचा विषयच नाही राहत. एक तर चेक केलं तर पहिलं किंवा दुसरं. तर आता तुम्ही सांगायचं मला पटापट पहिलं की दुसरं? एकदा तरी पहिलं चेक करून दाखवतो याचं फास्टमध्ये एकदम. हे बघा, ये HM लिख दो यहाँ पे, आर्स मिनिट्स. हे पण करू आपण. हे बघा आता अँगल काढायचं आहे. 11/2 गुणिले एम तर ऑलरेडी समोर येतं. -30 गुणिले एच किती घ्यायचं सांगून टाका. चला पटापट. एम किती आहे? 26. एच किती आहे? 12. आता हे सॉल्व्ह जर केलं तर इथे किती सांगा रे? 13 येईल. अरे बरोबर, बेएक बेत्रिक 6. याला सॉल्व्ह करा, किती आला सांगा? 143. किती आला? 143. आणि हे गुणाकार करा. 12 त्रिक 36, 360. तुम्हाला वजाबाकी येते की नाही मला माहित नाही, पण एवढं माहिती आहे की 360 मधून जर समजा 143 गेला तर 7 येतो शेवटी. 7 किती? 7. तो 7 आहे का? नाही ना. आणि परत मला सेकंड अँगल असतो ना सर, सेकंड अँगल मध्ये परत 360 मधून मायनस केलं हेच येणार आहे. मग त्यामुळे हा ऑप्शन बाहेर पडला. 3 ऑप्शन गेलो, 2 कशाला चेक करायचं पेपरमध्ये? 2 राईट आहे, पण मी चेक करून देणार तुम्हाला. घ्या पर्याय नंबर 2. लिहा, स्पष्टीकरण लिहा. नोटबुक सारखं लिहून देतो, नोटबुक सारखं व्यवस्थित एकदम. पर्याय क्रमांक 2 नुसार 12:38 इसको बोलेंगे आर्स मिनिट्स. फिर फॉर्म्युला लिखेंगे आपण, फुल फॉर्मॅलिटी. 11/2 माइनस 30h. फुल एकदम सेल्फी वगैरे घ्यायच्या बरोबर. एवढ्या स्टेप न दाखवायच्या परीक्षेला. स्किप करने का पटापट पटापट. बोलो अब इसके बाद में एम कितना आया? 38 आया. माइनस 30 गुणिले एच कितना आ रहा है बेटा? 12. सॉल्व करो इसको. इथं 19 येतोय. 19 गुणिले 11 करा. 19 एक 19 9 हातचाला 1. ठीक आहे. 19 एक 19 1 किती 20. 209 आला करे. 12 त्रिक 36, 360. कॉमन सेन्स यार. 60 मधून तो 0तून 9 गेला तो शेवटी 1 राहणारच ना. 10तून 9 गेला तर तो 151 देणारच आन्सर आपल्याला. तरी पण सॉल्व करा. याला वजाबाकी केल्यावर 151 जरी आला तो मायनस आला तरी आपण काय कन्सिडर करतो याला? प्लस. कारण तो डिफरन्स असतो त्या दोन काट्यांमधला. 151.